आहोत, पण या 84 लक्ष जीव योनीच्या राजगाडीतून बाहेर पडायचंय, तर रस्ता कोणता आहे? कारण आपली अवस्था कशी झालेली माहितीये का? आंधळ्यासारखी झालेली आपली अवस्था. मावशी ऐकायला पण नाही, थंडी वाजायला लागली. महिला मंडळाला एक सोपी त्यांच्यासाठी एक सोपं काय म्हणतात ते आरक्षण राहायचं आहे. आणखीन एक आयडिया त्यांना लय भारी. थंडी वाजायली झोप जर लागायली ना, काय नाही, फक्त थोडसा पदरा सा खाली घ्यायचं. डुकल्या जरी माजायला तर शेजारीला वाटतं माय सखूबाई कसलं डुलायला लागली माझं. तसं काही करू नका. आपली जी अवस्था आहे ना पहा, आपल्याला या जीवनाचं सार्थकता जर करायची असेल, हो, आणि मानवाला हात दिलेला जो देह आहे, या 84 लक्ष जीव योनीमधनं बाहेर पडायचं आहे. आपण आंधळ्यासारखं वागायलेलो आहोत. मग या आंधळ्यासारखं वागण्याच्या परिस्थितीचं नाव काय आहे? तर गुरुवरेच्या मुखातून एक छोटं उदाहरण ऐकलं होतं. काय? एक आंधळ होतं म्हणे, आणि ते आंधळ असं खूप मोठं ग्राउंड होतं, आणि त्या मोठ्या ग्राउंडला चहूबाजूनी असे कंपाऊंड केलेलं होतं. भिंत होती चारी बाजूनी भिंत. त्या भिंतीच्या बाहेर जर पडायचं म्हणलं, त्या ग्राउंडच्या बाहेर जर पडायचं म्हटलं ना, तर बाहेर पडण्यासाठी संपूर्ण ग्राउंडला फक्त एकच दरवाजा होता. किती? एकच दरवाजा होता. आणि हे कसं होतं? आंधळ. त्या आंधळ्याला रस्ता काही दिसत नव्हता. मग त्यानं विचार केला, एखाद्या डोळस माणसाला विचारावं आणि त्याला त्याच्या साह्याने आपण बाहेर पडावं. म्हणून त्याने एका चांगल्या माणसाला पकडलं. त्याला सांगितलं, बाबा मला या गेटच्या बाहेर पडायचंय, थोडीशी मदत करशील का? त्याने म्हटलं, मी मार्गदर्शन करू शकतो, तिथं निघून तुला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी नाही. मग मी बाहेर कसा पडणार? त्याने सांगितलं, एक सोपं काम आहे. गेट तरी एका ठिकाणी निश्चितपणे आहे, आणि गेट कुठे? भिंतीला आहे. मग एक काम कर, मी तुला भिंतीपर्यंत नेऊन पोहोचवतो. मी तुला भिंतीपर्यंत नेऊन पोहोचवतो. बाहेर पडायची जबाबदारी तुझी. कसं? एक काम करायचं, असं भिंतीला हात लावायचा